नमस्ते, मी वंदना तुम्हाला 28 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज दाखवते। तर 7 ची घडी आहे, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स घ्या आणि 9 ची घडी टाका। आता आपल्याला शिवून लागते 13 ची उंची, तर मी 14 घेतली। 9 ची घडी घेतल्याच्या नंतर आपल्याला 14 ची उंची घ्यायची आणि एक लाईन मी आखून घेतली। व्यवस्थित बघा, खूप सिंपल पद्धतीने कटिंग पण आहे आणि शिवायला पण खूप सोप्या पद्धतीने जाते। आणि शोल्डर घेतले मी 5 इंच आणि थोडंसं खाली पण मी 2 इंच आणि 5 वर एक पॉइंट देते। आता पाठीमागचा भाग आहे, तर मी पाठीमागचा गळा 10 चा घेतलाय। वरती मी गळ्यासाठी 2 घेतले, तर खाली मी 2.5 इंच घेते। छोटा ब्लाउज आहे म्हणून मी वरती गळा 2 चा घेतलाय। मला हा डिझाईनचा गळा शिवायचा, तर मी गळा लगेच कट करणार नाही। मोंड्यासाठी मी 5 इंच घेतले। 5 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि आपल्याला एक लाईन आखून घ्यायची। बघा 5 इंच घेतले। छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचे आहे, म्हणजे 9 ची घडी पडते बरोबर। आणि जेवढा असं माप बसन त्याच्या निम्म घ्यायचे। 5 चा होता तर 2.5 माप आले आणि गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। सॉरी, गळ्याला नाही, मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आणि जेवढा आपला कंबर आहे, आता ते 6 भरल्या चौथा भाग आणि 2.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचं। 1 इंच आपला टक साठी जाते आणि 1.5 इंच आपल्या शिलाई मार्जिन साठी जाते। तर कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच हे कंपल्सरी घ्यावंच लागतं। माप कुठलं पण असू द्या, ज्यावेळेस आपल्याला टक्स घ्यायचा त्यावेळेला 2.5 इंच घ्यायचे आणि ज्यावेळेस पाठीमागचा टक्स नसेल त्यावेळेला आपण 1.5 इंच घेतलं तरी पण चालतं। आता मी याची कटिंग करून घेते। आहे तसंच व्यवस्थित कटिंग करायची। कापडाची जास्त हालचाल जर होत असेल तर आपण टाचन पिन लावले तरी पण चालतं। आता ज्यावेळेस आपण समोरचा भाग कट करतो, तर जो पाठीचा भाग आपण कट केलाय तो आहे तसंच टाकला तरी पण होऊन जातं, किंवा मग डबल माप घ्यायचे। तर आपल्याला प्रिन्सेस साठी 1 इंच पुढच्या बाजूने सोडावंच लागतं। तर मी पट्टीचं एक माप घेतलं आणि मी एक लाईन आखून घेतली, म्हणजे आपण तेवढं 1 इंच जास्त ठेवलंय। नीट बघा, मी त्या लाईन पासून, जी आखलेल्या लाईन पासून मी वरती माप घेतले सगळं आणि 1 इंच त्याच्या बरोबर जास्तच आहे। आणि बाकी सगळं आहे तसंच पूर्ण आपल्याला आखून घ्यायचे। कशामध्ये जास्त कमी जास्त करायचं नाही, चेक करून घ्यायचंय। फक्त पुढच्या भागामध्ये एकच बदल होतो का आपल्याला समोरच्या प्रिन्सेस साठी 1 इंच जास्त घ्यावं लागतं। आणि आपल्याला आता मोंड्यासाठी आतमधून आकार द्यायचा, कारण हा पुढचा भाग आहे। 1/2 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे। 2च बदल असतात। पुढचा गळा मी 6.5 चा घेतलाय। वरती 2 इंच घेतले, तर खाली मी 2.5 इंच घेतले। गोल गळा आखून घेते। आता पॉइंट द्यायचा आहे आपल्याला, टक्स पॉइंट, तर 9.5 वर दिलाय। असं माप घेतलंय मी 3.5 इंच। आणि असं माप घेतले त्या लाईन पासून 2 इंच। जे 2 इंच घेतले तेच मी बाहेरून पण 2 इंच घेते। व्हिडिओ कळतोय की नाही, माझ्या सांगण्याची पद्धत कशी आहे नक्कीच कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल का मी माझ्या कटिंग मध्ये काय बदल करायला पाहिजे। व्हिडिओ आवडत असेल तरी कमेंट करा, नसन आवडत तरी कमेंट करा, म्हणजे मला कसं काढावा व्हिडिओ नक्कीच माझ्या लक्षात येऊन जाईल आणि तुमच्यासाठी पण फायदेशीर ठरेल। अशा पद्धतीने मी प्रिन्सेसला आकार देऊन घेतलाय। तर आता जवळजवळ सगळंच आखून झालंय, आपलं माप घेऊन झालंय। तर आता आपल्याला करायचे आहे कटिंग। 28 साईज आहे, लक्षात राहण्यासाठी लिहून घ्या।
अशा पद्धतीने पूर्ण कटिंग झाली. व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा.